एकंदरीत काय तर उद्यापासून नागपूरमध्ये सुरू होणारं हिवाळी अधिवेशन हे विरोधी पक्षनेत्याविनाच होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अधिकृत विरोधी पक्षनेता नाही. विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधकांकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक पुरेसं संख्याबळ नाही आहे. विरोधक जरी विरोधी पक्षनेतेपदासाठी आग्रही असले तरी सरकारकडून अधिवेशनात विरोधी पक्षनेता नेमण्याच्या हालचाली दिसत नाहीयेत. विधिमंडळाच्या कामकाज पत्रिकेमध्ये विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात कुठलाही उल्लेख नाही. दरम्यान विधान परिषदेमध्ये काँग्रेसकडून सतेज पाटील आणि विधानसभेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव यांच्या नावाचं पत्र देण्यात आलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.